चालू शो मध्ये अशी भांडणं होतील म्हणून वाटलंच नाही. नमस्कार मित्रांनो, मी डीजे सॅमी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आज आपण चाललो होतो शोला, ते पण फलटणला. आणि आज आपल्या सोबत होता डीजे आकाश फलटण. मग काय आपलं सगळं आवरलं आणि निघालो. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला जायचं होतं उरुळी कांचनला, कारण की तिथे साऊंडची गाडी येणार होती आणि मग तिथून पुढे त्यांच्यासोबत आपल्याला जायचं होतं. त्याच्यात या उन्हाने देखील नको नको करून ठेवलं होतं. नहीं, मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखेंगे बड़े भाई. तेवढ्यात पोचलो मग उरुळी कांचन मध्ये. साईडला गाडी लावली आणि गरम होत होतं म्हणून म्हणलं मग आता थोडस थंड झालं पाहिजे. तिथेच रसाचं दुकान होतं. मग काय गेलो आणि घेतलं एक थंडगार रस आणि केला आत्मा एकदम शांत. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा. मग तेवढ्यात देखील आली साऊंडची गाडी आणि बसलो गाडीमध्ये आणि निघालो आम्ही आमच्या लोकेशनला. आणि आज आपला गाणाभाऊ पुढे बसलेला, म्हटलं आपल्या गाणाभाऊला पण घ्यावा ब्लॉग मध्ये. बघा कसं हसते पाखरू. थोडं पुढे गेल्यावर भेटले आज देखील आम्हाला आरटीओ साहेब. लगेच घेतली मग त्यांनी आमची गाठ आणि मग आम्हाला विचारतायत. गाठ घेऊन निघालो मग आम्ही तसंच पुढे आणि पोचलो मग आम्ही सोन्याच्या नगरीत म्हणजे जेजुरी मध्ये. मग जाता जाता घेतलं दर्शन आणि निघालो फलटणला. मग पोचलो आम्ही आमच्या लोकेशनला. आणि त्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना आपल्या जोराची भूक लागली होती. मग सगळेजण गेलो जेवण कर. तिथे गेल्यानंतर दिली मग ऑर्डर आणि मग तोपर्यंत चाललेलं सगळ्यांचा आपापला टाइमपास. मग तेवढ्यात आली ऑर्डर. मग काय कसलाही विलंब न करता जे ताव मारायचं चालू केलं. आणि महत्वाचं म्हणजे जेवण असलं क्वालिटी होतं की सांगायच नको. जेवण करून सगळेजण निघाले मग रिटर्न साऊंडच्या गाडीकडे. जाता जाता चालला होता त्यांचा. तिथे गेल्यानंतर लगेच घेतलं मग मटेरियल जोडायला. लगेच बघ झटपट पटापट करत सगळं सेटअप रेडी झालं. आणि इकडे वायरिंग वगैरे करून सगळं रेडी झालं. आणि त्यात म्हणजे प्लेअर पण जोडून ठेवलाच होता. सगळा सेटअप रेडी झाला. मग म्हटलं द्यावं लगेच एक साऊंड. आणि मग नंतर ना आकाश भाऊ आला आणि मग चालू झाला निघायला. अशा प्रकारे सगळा शो उरकला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करा.